सकळासी येथे आहे अधिकार, सकळांसी येथे आहे अधिकार, सकळांसी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना अधिकार आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. मला सांगा, खडी साखर किंवा गूळ आहे, लहान्यांनी खाल्ला तरी कसा लागणार आहे? गोड. तरण्याने खाल्ला तरी गोड, आणि म्हाताऱ्याने खाल्ला तरी गोडच लागणार आहे. फक्त शुगरवाल्याने खाल्ला तर लवकर मरण, एवढाच बदल आहे. पण गोडच आहे, ती सगळ्यांकरता गोड आहे. तशी कथा ऐकण्याचा अधिकार सगळ्यांना आहे म्हणे. आभागी पापी मोक्षाची इच्छा असणाऱ्या या सगळ्यांनी भागवताची कथा श्रवण करावी. त्याचबरोबर ज्यांना ज्याची जशी जशी इच्छा असेल त्या त्या सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक ही कथा श्रवण करावी, सर्व नियमांचं पालन करावं, अशा प्रकारे व्रताचं उद्यापन करावं. शेवटच्या वेळी जसं आपण गोकुळाष्टमी व्रताचं उद्यापन करतो तसं भागवत कथेचं सुद्धा काय करावी, पूजा करावी, सेवा करावी, आणि भक्तिपूर्वक ग्रंथ आणि वक्ता यांची पूजा करावी. श्रोत्यांना प्रसाद द्यावा, तुळशीच्या माळा द्याव्यात, कथेमध्ये मृदंग वाजवावा, झांज वाजवावी, टाळ वाजवावं, भगवत कीर्तन करावं, भगवंताचं चिंतन करावं. अशा प्रकारे त्या ठिकाणी या सप्ताह यज्ञाचा विधी सांगितला. असं आपण 6 अध्यायांचं चिंतन केलं. आता आपल्याला भागवत कथेला सुरुवात करायची. तुम्ही म्हणाल, महाराज अजून ग्रंथ सुरुवातच झाला नाही, नव्हताच झाला, भागवत कुठं सुरुवात झालं? आता करायचंय. मग आतापर्यंत काय होतं? आतापर्यंत फक्त या ग्रंथाचा महिमा काय आहे हे आपण ऐकलं. भागवत कथा ऐकल्याने काय होतं, कोणाकोणाचं काय कसं कसं झालं, कारण अगोदर सांगावं लागतं याचा लाभ काय. लाभ सांगितल्याशिवाय कुणी घेत नाही. बाजारात म्हैस विकायला आणली तर त्या म्हशीवाल्याला सांगावं लागतं, हिचे ते शिंग काय म्हणते तिला, ती म्हशीची सुद्धा कंपनी वेगळीच, मुरा म्हैस, कसली म्हैस, असे असे शिंग आहेत, एवढं एवढं दूध देते, हा त्या म्हशीचा महिमा आहे. बाजारात एखादी वस्तू घेताना तो व्यक्ती सांगत असतो, असं असं आहे, तसं तसं आहे, ही वस्तू घेऊन जा, तुम्हाला असंच होणार, हा तिचा काय आहे, महिमा आहे. तसा हा ग्रंथाचा महिमा आपण आतापर्यंत ऐकला. आता आपल्याला कथेला सुरुवात करायची. भागवताला प्रथम स्कंदाला प्रारंभ करत असताना मंगलाचरण केलं. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्यरूप असणारा भगवान कृष्ण परमात्मा, त्या परमात्म्याचे आम्ही ध्यान करू, त्याला प्रणाम करू, त्याला नमस्कार करू. म्हणून भागवताचा सुरुवातीचा श्लोक आहे सत्यम परम धीमहि.
आणि भागवताचा शेवट